नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर श्रावण स्पेशल वेज रेसिपीज येणार आहेत। त्यातील आजची पहिली रेसिपी दही मसाला भेंडी। खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच अप्रतिम आहे। तर मंडळी, खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट रीतीने दाखवलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे। चला तर बघ मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि अशा रीतीने मोठे मोठे कट केलेले भेंडी घातली आहे। त्यामध्ये तुम्ही कोणत्याही आकाराची कट करू शकता, बारीक मोठी, तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही भेंडी कट करून घ्यायची आहे। आता आपण ही भेंडी हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे, म्हणजेच भाजायची आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा थोडा कमी होईल। म्हणून अशा रीतीने भाजून घ्यायची आहे आणि चवीलाही खूप टेस्टी होते भेंडी। छानपैकी भाजून घ्यायची आणि ती बाजूला ठेवून घ्यायची आहे। भाजून झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये भेंडी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम केला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। सोबतच एकच हिरवी मिरची अशी तोडून घालायची आहे, फक्त चवीपुरती। छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण ठेचून घालायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्ट करून घालू शकता, काही हरकत नाही, पण मी माझ्या पद्धतीने करते म्हणून मी ठेचूनच घालते, तर सो तुम्ही ठेचूनच घाला। दोन्ही छान भाजून झाल्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे, तो सुद्धा कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। छान असा 1 ते 2 मिनिटात टोमॅटो सुद्धा भाजून होईल। आपण इथे टोमॅटो भाजण्यासाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर भाजला जाईल। सोबतच काही मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं। तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल ते घालायचं, काही हरकत नाही। आता हे मसाले सुद्धा टोमॅटो सोबत छानपैकी परतून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण ह्यामध्ये फेटलेले 1 वाटी दही घालायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं दही घातलेलं आहे। आता आपण हे दही सुद्धा सर्व मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जी भेंडी भाजून ठेवली होती ती ह्यामध्ये घालायची आहे। आता भेंडी सुद्धा दह्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मस्त अशी भरभरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दह्यामध्ये भेंडी शिजवून घ्यायची आहे। छानपैकी कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर भेंडी अशी शिजू द्या। 4 ते 5 मिनिटं भेंडी शिजल्यानंतर मंडळी तयार आहे मस्त अशी दही मसाला भेंडी। खूप अप्रतिम लागते मंडळी, या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आणि हो मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आपल्या चॅनलवर अजून मस्त अशा श्रावण स्पेशल रेसिपीज येणार आहेत, सो तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।